नमस्कार, मी प्रिशा जाते. मी इयत्ता 6वीत शिकत आहे आणि आजच्या माझ्या नाट्यछटेचं नाव आहे अभिनंदन. हाय चिंगी. हाय प्रिशा. अगं चिंगी, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कुणाचं अभिनंदन? अगं कुणाचं काय विचारतेस? अभिनंदन ते अभिनंदन वर्तमानचं. आता हा कोण? सांगते. आकाशातनं विमान गेल्यावर जाते ना तुझी नजर वर आकाशात. हो, तुला पण वाटतं ना की असं मस्त विमान उडवावं, पायलट बनावं. हो ना, मला तर सारखंच वाटतं. पण जर तुला कोणी विचारलं की तुला फायटर जेटचं पायलट बनायचंय तर तू काय म्हणशील? नाही, मला खूप भीती वाटते. हो ना, मला पण खूप भीती वाटते. म्हणूनच आज मी तुला सांगते एका शौर्य सैनिकाची कथा. ऐकतेस ना? हो, मी ऐकते. दिवस होता 26 फेब्रुवारी. सगळीकडे सायरन वाजायला लागला. ऑर्डर आली जम्मू काश्मीरवरून. आली तर आली काय? आपल्या देशाच्या हद्दीवरती एक शत्रू सैन्याचं विमान आपल्या देशावरती आक्रमण करणार आहे. हे ऐकताच आपल्या देशाचा एक शूर आणि साहसी सैनिक काहीही विचार न करता निघाला आपलं विमान MiG-21 घेऊन. पण शत्रूचे विमान आधुनिक काळाचे होते, ते म्हणजे F-16 आणि आपले जुने. तरीही आपल्या साहसी सैनिकाने त्याचा पाठलाग केला. एक क्षण असा आला की त्याला दुसरा पर्याय न सुचून त्याने सरळ त्या विमानाला जाऊन धडक दिली आणि तशीच दोन्ही विमानं खाली कोसळू लागली. पण हे सगळं करताना त्याला एक लक्षात नाही आलं की त्याने तोपर्यंत त्या शत्रूच्या देशाची हद्द पार करून तो शत्रूच्या देशात जाऊन पडला. पडल्यानंतर त्याला कळेना की तो कुठे आहे. म्हणून त्याने आसपासच्या लोकांना विचारायला सुरुवात केली, हा भारत देश आहे का? मी भारतात आहे का? मी कुठे आहे? लोक काहीच बोलेना. म्हणून त्याला कळालं नाही. शेवटी तो उभा राहिला आणि त्याने जोरात घोषणा दिली, भारत माता की जय. असं म्हटल्याच आजूबाजूचे सगळे वातावरण बदलून गेले. लोक त्याला जोरात मारायला लागली. ही बातमी कळताच शत्रूचे सैनिक ताबडतोब तिथे पोचले आणि त्यांनी त्याला अटक करून घेतली. बघता तर काय, भारतात ही बातमी आगीसारखी पसरली. इथल्या लोकांनीही खूप प्रयत्न केले त्याला सोडून आणायचे. तिथल्या लोकांनीही खूप प्रयत्न केले की त्याच्याकडनं भारताचे सत्य उगाळून घ्यायचे. पण हा आपला शूर आणि प्रामाणिक सैनिक आपल्या देशाशी खरा ठरला. त्याने आपल्या देशाशी काहीही माहिती दिली नाही. मग काय झाले? मग असे करत 60 तास गेले आणि शेवटी 60 तासानंतर ह्या आपल्या शूरवीर सैनिकाला शत्रू देशाने वाघा बॉर्डरवरती सन्मानाने आणि सुखरूप पोहोचवले. किती साहसी असेल ना तो सैनिक? हो ना, खरंच साहसी आहे. म्हणूनच शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. दैव देश धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. धन्यवाद.